यानंतरही 2 मॅचेस बाकी आहेत, म्हणजे एकूण 3 मॅच इथून आपल्याला कव्हर करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. सलामीवीर सध्या मैदानात दाखल झाला ओमकार पाटील, त्याच्या साथीला शुभम ठाकूर. आणि हे लक्षात असू द्या, वैयक्तिक पारितोषिकांसाठी हीच एक मॅच काउंट केली जाईल. यानंतरच्या 2 मॅचेसचे कोणतेही पॉइंट्स काउंट केले जाणार नाहीत, हे लक्षात असू द्या. पंचांचा इशारा. विशाल पाटील सर मात्र इथे इशारा करतायत. पहिले षटक आदित्य पाटील. आज बामणडोगरीचा आपण विचार केला, हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोगरी, आणि दुसऱ्या बाजूला दिनेश पवार 11 मुरबी. ओमकार पाटील. पहिलाच बॉल, बॅटची कडा घेतली, आदित्य पाटील आलाय. लेफ्ट आर्म बॉलर आहे. मंचावरती दीपक पाटील आणि बंधू यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. गावण सर देखील आहेत, तुमचे डीजे मास्टर, आयोजक मंडळी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो गोलंदाज आदित्य पाटीलने. बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र चेंडू चाललाय. पहिली धाव, धावसंख्येचा श्री गणेश होतोय मुरबी टीम साठी. बंधू खरं तर आज त्यांचा संघ आपण पाहिला, आणि या दापोलीचे माजी सरपंच प्रकाशजी डाऊर साहेब यांच्या वतीने तीनही समालोचक, एक गुणसंख्या लेखक आणि आमचे तीनही पंच यांच्यासाठी प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक येतं. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार आहे. माजी सरपंच दापोलीचे प्रकाशजी डाऊर साहेब, आपले मनापासून आभार. गॅप मधून हा स्ट्रोक आहे, अडू शकत नाही तकदीर पाटील. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला, चौकार शुभम ठाकूरच्या बॅटमधून. भलं मोठं नाव प्रशांतजी पवार, अगदी दापोलीचे लाडके भाचे. त्यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 5 धावा धाव फलकावरती आहेत. शुभम ठाकूरच्या बॅटमधून हा चौकार आला. मोरबी संघ आणि त्यांच्या विरोधात बामणडोगरी. सेक्रेटरी रायगड समालोचक असोसिएशन दीपक पाटील मंचावरती आहेत. अध्यक्ष साहेब देखील आमचे मोरबीचे आहेत. फटका फसलाय, आदित्य पाटीलने कमबॅक केलंय. फलंदाज बाद होईल शुभम ठाकूर. आज भयानक मॅचेस झाल्यात, खास करून जीवदानी बामणडोंगरी संघाच्या. या अगोदरच्या मॅच मध्ये कामोठे संघाच्या विरोधात 3 धावांवरती 5 विकेट होत्या 9 चेंडूंमध्ये. त्यानंतर आर्यन नाईक आला, ज्याने 36 धावा कुठल्या, टार्गेट 58 वरती नेऊन ठेवला आणि तिथून त्याने सामना खेचला. याही पलीकडे भिंगारीच्या विरोधात खेळत असताना 18 बॉल 20 चा सामना त्याने वाचवला. चला तयारीत राहा, जास्त वेळ घेऊ नका. स्वर्गीय रघुनाथ शेठ जेतेकर स्मृती चषक व सरपंच चषक आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये आपण आहोत. क्वालिफायर मॅच चालू आहे. कोण विजेता ठरेल, कोण सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचेल, याचा उलगडा होईल या मॅच मध्ये. फसवलाय, हे बाउन्स आहे. हा गोलंदाजच प्रश्नच येत नाही. व्हेरिएशन्स अफलातून आहेत आणि त्याची जी ऍक्शन आहे रिदमिक आहे, एकदम फॉलो थ्रू उत्तम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे चेंडू आहेत, स्टॉक बॉल देखील आहे, व्हेरिएशन्स बॉल देखील आहेत.
5 धावा 1 विकेट. आणि एक वेगवान चेंडू वाईट यॉर्कर सक्सेसफुल राहिला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा आहेत त्या जीवदानी बामणडोंगरी संघाच्या विरोधात दिनेश पवार मुरबी संघाच्या 1-5. विकेट हॅट्रिक साठी अद्वैत अमित जितेकर यांच्या वतीने पारितोषिक देण्यात येईल. 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. 5 वरती 1 पहिल्या षटकामध्ये ओमकार पाटील वरती सर्वांच्या नजर आहेत. वन ऑफ द स्टायलिश प्लेयर आय एव्हर सीन ऑफ अ रायगड, ज्याच्याकडे मैदानाच्या चौबाजूने कित्येकदा चर्चा व्हायच्या सुरुवातीला जेव्हा मी ओमकारला 5 ते 6 वर्षांना अगोदर की हा खेळाडू फक्त फाईन लेग रिजन मध्ये, परंतु त्याचे जे अद्भुत फटके आहेत तो केएल राहुलला देखील फॉलो करतो. रिस्टिव्ह वर्क खतरनाक आहे या खेळाडूकडे. हा मैदानाच्या चौबाजूने नंतर मग आणि त्याचा जो मागचा पाय तो एक वाकवण्याची स्टाईल त्याची वेगळी आहे. प्रत्येकाची नजर असते या खेळाडूवरती. असा एक आकर्षित खेळाडू. बाकफुटला जाऊन याच फटक्यांची चर्चा आम्ही करत होतो. बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. ओमकार नाईकच्या विरोधात पहिला चौकार. सुपर काम. चौकार ओमकारच्या बॅटमधून 9 धावा धाव फलकावर. ओमकार वर्सेस ओमकार, नाईक वर्सेस पाटील. नाईकच्या विरोधात पाटलांचं आक्रमण. पाहूया कितपत हा चेंडू. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. पाटलांचा षटकार. कडून ओमकार नाईकच्या विरोधात पहिल्या 2 चेंडूंवरती 1 षटकार 1 चौकार. क्वालिफायर मॅच आहे. जीवदानी बामणडोंगरी संघावरती दबाव प्रस्थापित करत असताना एकटा ओमकार पाटील. वेगवान गोलंदाज ओमकार नाईक, परंतु त्याच्या विरोधात हे आक्रमण. आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पार. ओमकार पाटीलचा तडाखा. मुरबीचा षटकार. कडे असलेला टायमिंग, ओमकार पाटीलच्या अगदी मनगटामध्ये असलेली पॉवर, त्याच्याकडे असलेला हँड आय कोऑर्डिनेशन, सर्व काही पाहण्यालायक आहे. हा आणखी एक धमाका ओमकार पाटीलच्या बॅटमधून. काय फटकेबाजी चालू आहे ओमकार कडून ओमकार नाईकच्या विरोधात. आणि इथे बॅटची आतमधली कडा. चांगला झेल संदेश कडून आणि ते मोठा धक्का दिला ओमकार नाईकने. बाद केलंय ओमकार पाटीलला. हॅलो हॅलो. खरं तर मगाशी बंधूंनी छान उल्लेख केला होता की प्रत्येक संघ म्हणत असेल की पुरस्कर्ता असावा तर माजी सरपंच दापोलीचे प्रकाश दाऊर सारखं. कारण पहिलाच सामना जिंकला कामोटे संघ, त्यांना 5,000चे पारितोषिक दिलं, वैयक्तिक पारितोषिक बाजूला. आणि दुसरा सामना ते पराभूत झाले तरी सुद्धा त्याने पारितोषिक दिलं. आणि अशा दानशूर व्यक्तिमत्वांकडून
6,000 वैयक्तिक पारितोषिक दिलं आणि सन्माननीय प्रकाशजी डाऊर साहेबांकडून 3 समालोचक, 3 पंच, 1 स्कोरर आणि 4 लाईव्ह दमदार फटका. सर्वेश ठाकूरच्या बॅटमधून चौकार. लाईव्ह फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटचे जे 4 मेंबर आहेत त्यांना देखील म्हणजे टोटल 11 जणांना तब्बल 1,000 रुपयांचं पारितोषिक म्हणजे तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक प्रकाश डाऊर साहेबांनी दिलेलं आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर त्यांच्या नजरेतून कोणी बचावलेला नाहीये. यस, डीजे वाला त्याला देखील 1,000 रुपयांचं पारितोषिक. दोघेही आहेत की एक आहे नक्की सांगा. दावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 21 वर. 21 होत्या, त्यानंतर चौकार आला, 25 झाले आणि आता एक सिंगल. 26 धावा. फेक चांगली ओमकार पाटीलने ओमकार नाईकच्या विरोधात आक्रमण केलं, परंतु त्याचे विकेट घेण्यामध्ये यश मिळालं. चर्चा तीच चालू होती. 2 ओव्हरमध्ये 22 धावा, 2 विकेट झाल्या. त्याचा चाहता सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 26 धावा. जरा लाईव्ह 2 ओव्हर 26 धावा झाल्यात आणि 2 विकेट आहेत. त्याचा चाहता आहे आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्याच्या हातावरती ओमकार पाटीलचा टॅटू आहे. फार देवेश फार कमी वेळा पाहायला मिळतात असे चाहते, हे त्याला लाभलेत. ही ओमकार पाटीलची हा ओमकार पाटील काय फलंदाजी केली, परंतु ओमकार नाईकने त्याची विकेट घेतली. 2 ओव्हरमध्ये 26. देवेशने यंदाच्या हंगामामध्ये 1 ओव्हर देखील टाकले, त्याचा साक्षीदार मी आहे. चला मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ नको. कल्पेश ठाकूर हा मजेस्टिक बॉलर आहे, त्याच्या समोर आहे सर्वेश ठाकूर. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्या त्या 26. चेंडू वळवण्याची खासियत कल्पेश ठाकूरकडे आहे. त्याने आल्या आल्या या क्रीडांगणावरती एकच वाक्य म्हटलं मगाशी की वय सरत चाललेत, खेळ विसरायचा नाही, फक्त खेळायचं बस, बाकी काही नाही. तब्बल 13 जणांना प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक देण्याचं काम प्रकाश डाऊर साहेबांनी ते केले. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, म्हणजे तब्बल 13,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. खूप खूप धन्यवाद प्रकाश डाऊर साहेब, माजी सरपंच दापोली. आज बक्षिसांची लयलूट आणि कामोटेकरांची अफलातून मजा. आणि तिथे पहा केटी कल्पेश ठाकूर, तो कुठेही जुळतो असं नाहीये, जिथे जाईल तिथे तो बिंदासपणे वागतो असा कल्पेश ठाकूर. 27 धावा, 2 विकेट. समोर खेचलाय, मिड ऑफचा प्लेअर मागे चाललाय. संदेश इथे मात्र झेल सोडतोय. कॅचेस विन द मॅचेस. तकदीर पोहोचला होता तिथे. आर्यन नाईकने काय कॅचेस घेतल्यात दिनेश बंधू आज, जबरदस्त. म्हणजे आर्यन नाईकचा तो एक झेल, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल. बाट चिकडा, फलंदाज बाद. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स असल्यानंतर अशा अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक सुयोग मात्रे यांचे बंधुराज हिंदवीचे काका यांच्या वतीने मेडन ओव्हर आणि विकेट हॅट्रिक साठी विशाल मात्रे यांच्या वतीने 1,000 रुपयांचं पारितोषिक. चला बॅटर थोडे धावत चला. संदेश करावकर, तिसरं षटक चालू आहे. कल्पेश ठाकूर 3च धावा दिल्यात, 1 विकेट त्याने घेतले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच धावा आल्या. मागच्या ओव्हरमध्ये ओमकार पाटीलने त्या धावा खेचल्या, 21 आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या होत्या आदित्य पाटीलने. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी विरोधात दिनेश पवार 11 मुरबी,
पुरस्कर्ते दिनेश पवारच आहेत, त्यांच्याच नावाने संघ खेळतोय. संदेश करावकर. व्हाईट बॉल विशाल पाटील सरांनी घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 30 धावा. 4 फक्त धावा दिल्यात कल्पेश ठाकूरने. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. डीप कव्हरला फिल्डर. फिल्डिंगचा स्टँडर्ड आज जो दाखवलाय बामणडोंगरी संघाने आणि त्यांचा बॉलिंग अटॅक, खास करून आर्यन, कल्पेश ठाकूरला देखील विसरून चालणार नाही. कव्हरला त्याने घेतलेला झेल भिंगारीच्या विरोधातला. केटी 31 वरती 3. शेवटचा बॉल. प्रयत्न करतोय आडवा बॅटने खेळण्याचा. स्वतः केटी तिथे धावतोय. पोहोचलाय. शॉर्ट मिड विकेटला फेक होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा थ्रो झालाय आणि ते रनआउटची विकेट. रिले थ्रो. बॉलर टू विकेट कीपर टू नॉन स्ट्रायकिंग एंड. फलंदाज बाद. बंधू, फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट जिथे जिथे लाईव्ह टेलिकास्ट करतात ना, तिथे खरं तर चुका टाळा. नाही तर दुसऱ्या दिवशी तुमची व्हिडिओ नक्कीच येते. चला शेकोटी विजवा. 3 ओव्हरमध्ये 32 धावा झाल्यात. मला किरवलीची स्पर्धा आठवते. किरवलीच्या स्पर्धेमध्ये एक जण त्या टेकडीवरती झोपला होता. त्याचे क्षणचित्र त्यांनी टिपले होते आणि मला मागून सारखे टोचन देत होते, वाघ झोपलाय बोला, असं बोला. तीन ओव्हर 32 धावा. शेवटचा षटक फार महत्वाचा षटक आहे. पुरे झाली थट्टा मस्करी. अंतिम षटक. क्रिश मात्रे. पूलचा फटका. गॅप मध्ये स्ट्रोक आहे. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. संदेशच्या बॅट मधून चौकार. चौकाराने धावफलक 36-36. धावा रोखाव्या लागतील. या अगोदरच्या मॅचेस मध्ये बामणडोंगरीचा विचार आपण केला तर त्यांनी पहिली फलंदाजी केली होती. टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेगवान चेंडू क्रिसचा. स्पर्धेतील पहिला फायफर ज्याने कंप्लीट केलाय. सलग 5 विकेट ज्याने घेतल्यात तोच हा क्रिश. पहिला चेंडू चौकार. त्यानंतर मात्र निर्धाव. आणखी एक निर्धाव चेंडू क्रिश मात्रेकडून. त्या चौकाराचं जे दडपण होतं, खरं तर या गोलंदाजाच्या विरोधात पहिल्याच चेंडूवरती धावा येतात. त्यानंतर हा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅचला चौकार, दुसऱ्या मॅचला षटकार. या मॅच मध्ये देखील चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर खडबडून जागा झालाय तो. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका. कमालीचे प्रयत्न झाले फिल्डर कडून, परंतु हा बॉल चाललाय समोर. षटकार. यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी, लगातार 2 विकेट साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. फुल टॉस यॉर्क करून घेतला, परंतु ते रनआउटची विकेट. फलंदाज बाद. धावा आहेत त्या 42. बेचाळीस धावा झाल्यात. खरं तर आतापर्यंत बामणडोंगरी टीमने या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली फलंदाजी केली होती आणि धावा डिफेंड केल्या होत्या. या मॅच मध्ये त्यांनी पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सुरुवातीपासून हे आमचे प्रचंड चाहते आहेत क्रिकेटचे. या थंडीमध्ये देखील ते आनंद घेत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होतोय.
धावच नाहीये, त्याच्यामुळे रनआउट नसेलच. फक्त एकच धाव शेवटच्या चेंडूवरती. 4 ओव्हरचा खेळ. त्रेचाळीस धावा. धावा, 5 विकेट मात्र गेलेले आहेत. 43 धावा झाल्यात, 5 विकेट मात्र गेल्या आणि 44चं टार्गेट मात्र इथे सेट करण्यात आलेलं आहे. मी विनंती करतोय, न्यू यंगस्टर वहाळ सानिका ट्रान्सपोर्ट या नावाने संघ खेळतो आणि त्यांच्याविरोधात सुनील स्पोर्ट चिंचपाडा या दोन्ही टीमला की आपण रिपोर्ट करा. बुलेरो कार वरती बसून आमचे आणखी एक आमचे क्रिकेटचे चाहते या आनंद घेत असताना या क्रीडा स्पर्धेचा. 4 ओव्हरमध्ये 43 झाल्या, 44चं लक्ष. कॅमेरामन स्वतः पंच जीवन गावण सर आता कॅमेरामनच्या भूमिकेत आहेत. क्रिश मात्रे सांगतायत की आमचं करिअर धोक्यात आहे. माणसाने नेहमी वर्सटाईल असायला हवं. आणि थेट त्यांच्या मागे आहेत प्रकाश डाऊर साहेब, माजी सरपंच. आज बक्षिसांची लयलूट त्याने केली, अक्षरशः लयलूट केले. बंधू देखील आहेत मागे, कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी मागे. सागर पाटील प्रकाश डाऊर साहेबांच्या अगदी पाठीमागे बसलेत. दिनेश बंधू, दीपक पाटील सर आणि आमचं हे भव्य दिव्य स्टेज, आकर्षक पारितोषिक. दापोलीचे कुबेर कुठे गेलेत? हा, सुमित पाटील अशी माहिती आम्हाला सगळे आमचे आयोजक सांगतात. सुमित पाटील कुठे असाल आपण स्टेजच्या दिशेने या. सुयोग मात्रे यांच्या वतीने हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या टीमसाठी पारितोषिक आहे. सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. 4 ओव्हर 43 झाल्या, 44चं लक्ष. यस, सुमित ला तुम्ही स्क्रीन वरती पाहताय. दापोलीचा कुबेर म्हटलं जातं त्याला. सुमितला अतिशय उत्कृष्ट असा दर्जेदार खेळाडू राहिलाय मित्रांनो. काय खेळ राहिलाय, मी नेहमी सांगतो. या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा, 44चं टार्गेट आहे. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा. तकदीर आपण मैदानात चला. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय बदल. आवाज ऐकाल तुम्ही पुन्हा एकदा रोशन पाटील सरांचा. धन्यवाद समीर सोमने सर यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकला आणि टार्गेट सेट झालंय 43. शेवटची रात्र आणि फटाक्यांची आतिषबाजी आयोजकांच्या माध्यमातून होताना पाहत आहे. खरं तर हा अंतिम सामना असेल ज्यातून एक संघ तुम्हाला टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. फटाक्यांचा आवाज निनाद घुमलाय. स्पर्धेमध्ये दमदार असं आयोजन या ठिकाणी आपण होताना पाहू शकाल. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व संपूर्ण आमचा व्यासपीठ चला बामणडोंगरी पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. संदेश गोंधळे आणि तकदीर पाटील सलामीवीर
जर बामणडोंगरी संघाने हा सामना जिंकला तर एस एन नाईक साहेब आणि एन डी म्हात्रे साहेब यांच्या वतीने 2000 कॅश प्राइज असेल बामणडोंगरी संघाला. हा सामना जिंकून जर हा संघ पुढे गेला टॉप 3 मध्ये तर मात्र एस एन नाईक साहेब आणि एन डी म्हात्रे साहेब यांच्या वतीने 2000चा कॅश प्राइज असेल बामणडोंगरी संघाला. दिनेश पवार 11 मुरबी तर एका बाजूने हिंदवी स्पोर्ट्स बामणडोंगरी. सुमित भाई आपण मंचावर द्या. सुमित पाटील आमचे आयोजक स्पर्धेचे आणि उत्तम खेळाडू या आपण मंचावरती. तर टार्गेट 44 पर ओव्हर 11.00 हा रेकवा रन रेट या मॅच मध्ये राहील. आणि सलामीला 2 खेळाडू बामणडोंगरी संघाचे तकदीर पाटील संदेश गोंधळी. तर पहिल्या सामन्यामध्ये तकदीर पाटील 0 बाद झाला होता. त्या ठिकाणी दोन्ही मॅचला हा देखील योगायोग या खेळाडूचा राहिला. या स्पर्धेमध्ये सलग 2 सामन्यामध्ये हा खेळाडू 0 बाद झाला. त्यामुळे या मॅच मध्ये निर्णायक सामन्यामध्ये तो कमबॅक करेल का हे पाहायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये डायमंड डकचा शिकार झाला, रनआउट झाला. दुसऱ्या मॅच मध्ये तो मात्र 0 बाद झाला. आता तिसरा सामना आजच्या रात्रीमध्ये त्याच्या वाट्याला आलाय. आणि जर का हा सामना जिंकला तर पुढे मात्र हा संघ तुम्हाला टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहता. चिंचपाडा संघाचा कॅप्टन हा संघाचा कॅप्टन. बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांना सलग 3 षटकारासाठी 5000 खरं तर आपण पाहता सुयोगदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. हिंदवी खरं तर स्पोर्ट्स बामणडोंगरी या संघाला सुयोगजी म्हात्रे यांच्या वतीने सलग 3 षटकार तब्बल 5000 पारितोषिक. मॅचला सुरुवात झाली. संकेत पाटीलचं पहिलं षटक, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. समोर आपण पाहता तकदीर पाटील या टीमची बामणडोंगरी संघाची रन मशीन म्हणून ज्याला संबोधलं जातं. आक्रमकता त्याच्याकडे आहे आणि कलात्मक फटके खेळण्यासाठी माहीर असणारा हा खेळाडू. स्ट्राइक एंडला पहिला बॉल लॉफ केलाय. त्या ठिकाणी काउ कॉर्नर रिजन कडे हा फटका आलाय आणि पहिल्या बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत षटकाराने स्वागत केलंय तकदीरने संकेत पाटील या गोलंदाजाचं. थँक्यू. स्पर्धेमध्ये खातं ओपन केलंय तकदीर पाटीलने आजच्या रात्रीमध्ये. 6 धाबा आल्या. पहिला फटका आणि पहिल्या 6 धाबा तकदीरच्या नावावरती आपण होताना पाहताय. या बोला स्लॉग हिटचा प्रयत्न होता. एकाच पटरीमध्ये 2 ट्रेन संदेशचा कदाचित अपघात घडेल. आणि बघा समय सूचकता कदर स्टम्प्सला हिट करण्या अगोदर बेल्स खाली पडल्या होत्या. त्यानंतर स्टम्प्स उचलला संकेत पाटीलने आणि इथे आपण पाहिला डायमंड डक संदेश गोंधळी खेळाडू बाद. धन्यवाद. चला सुमित पाटील आपण या मंचावरती आयोजक आमचे. तर नवीन खेळाडू शुभम पाटील चिकू 3ऱ्या क्रमांकावरती आले. 3ऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनला शुभम पाटीलला संदेश गोंधळी हा खेळाडू बाद झाला. चांगलं करतर त्या ठिकाणी प्रसंग अवधान मोरबी टीमने दाखवलं आणि त्याच वेळेला संकेत पाटीलचंही कौतुक करावं लागेल. विकेट मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 6. अजूनही 38 सभा करायच्यात या मॅच मध्ये विजयासाठी. 38 रन बनवायच्यात. गुडघा टेकत हा फटका सजवलाय. तर आपण पहिला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध बॉलला पाठवलंय सीमा पार. या स्पर्धेतला दुसरा षटकार होतोय तकदीरच्या बॅटमधून बामणडोंगरी संघाला. च्या वतीने सलग 3 चौकार सलग 3 षटकाराला
बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांना तब्बल 5,000 म्हणजे हिंदवीचे काका आहेत विशाल यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार 3 चौकाराला तब्बल 5,000चं पारितोषिक असेल. चांगलं टायमिंग तकदीरच्या बॅटमधून पाहायला मिळालं. लो फुटॉस बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न, यावेळी आपण पाहिला उलटा शॉट, स्टान्स बदलला आणि इथे मात्र बॉल चालला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार खणखणीत चौकार. 4 धावा या फटक्यावरती आल्या. धावसंख्येमध्ये बदल, 16 धावा धाव फलकामध्ये 44 टार्गेट आहे. मी मगाशी म्हटलं निर्णायक मॅच मध्ये जर तकदीरने कमबॅक केलं तर बामणडोंगरी संघासाठी हा सामना सोपा होऊन जाईल, कारण त्याच्याकडे क्षमता आहे, तो मोठे फटके खेळू शकतो. याही वेळेला आपण पहिला पिकअप शॉट खेळायचा होता परंतु बॉल बॅक ऑफ द हँड थोडासा फिरला, टर्न झाला आणि विकेट किपरच्या दिशेने मंटीच्या हातामध्ये जाताना आपण पाहिला डॉट, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये 16, लॉस ऑफ 1 विकेट, 1 खेळाडू बाद, 16 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहे. 44चं टार्गेट आणि अजूनही विजयासाठी 28 धावा बनवायच्यात येणाऱ्या काही बॉलमध्ये. बॅटिंग करणाऱ्या बामणडोंगरी संघाला आणखीन एकदा तकदीर पाटील या नावाची चर्चा मात्र या सामन्यामध्ये होईल. या ओव्हरमध्ये 3रा षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने तब्बल 22 धावा कुठल्या आणि त्याही संकेत पाटीलच्या अगेन्स्ट. आजच्या रात्रीमध्ये संकेतचा बोलबाला पाहिला आणि त्याच्यावरती मात्र अक्षरशः तुटून पडला तकदीर पाटील हा खेळाडू. 22 धावा. धन्यवाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि अर्धा प्रवास पूर्ण केला. 44 धावांचा पाठलाग करताना 22 धावा धाव फलकावरती आल्या. अजूनही 18 मध्ये 22 सामना संपलेला नाहीये. आयोजक आपण आमचे पाहताय या ठिकाणी सुमित पाटील यांचं इथं आगमन, अमोल त्यांनाही आपण पाहताय. एकाच फ्रेममध्ये आमचे तिसरे देखील आयोजक आहेत. त्या ठिकाणी स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी प्रचंड मेहनत या सर्वांनी घेतली आणि आज आपण जर पाहिलं तर एक दमदार आयोजन दापोली नगरीमध्ये संपन्न होताना आपण पाहू शकाल. आज शेवटची रात्र, यानंतर सेमीफायनल, फायनल. चला, चिंचपाडा संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला नन्ना मुन्ना राही घनश्याम बाही वाहा संघाचा कॅप्टन आणि विनिंग टीमचा कॅप्टन तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. कशा पद्धतीचा पुढचा खरंतर ड्रॉ राहील. आजकाल नवीन ट्रेंड आलाय का तर रेस तुम्हाला क्या जिंकावी लागेल काही आय थिंक. तर 22 धावा सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश पाटील आलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, यॉर्कर लेन, परफेक्ट यॉर्कर. सन्मान द्यायचा होता पण तो बॉल मागे चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला त्या ठिकाणी. बॅकलिपला खाली आणण्या अगोदर मात्र बॉल झपकन निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट ड्रिल करून दाखवतोय त्या ठिकाणी शुभम. डॉट बॉल, 17 बॉल 22चं समीकरण आहे मैदानामध्ये. बामणडोंगरी संघ गतवर्षी याच स्पर्धेमध्ये संदेश गोंधळीला मात्र बाईक मिळाली होती सँडीला आणि यंदा मात्र फुल फॉर्म मध्ये 5 बाईक त्यांच्या नावावरती झाल्या. यावेळेला लो फुल टॉस बॉल, हलक्या हाताने बॉलला फ्लिक केलं, दिशा दिल्या, वृक्षा सायने टर्न केलं. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला मागे. सर्वेश ठाकूर त्यांच्या दिशेने हा फटका 1 रन या बॉलमध्ये आली. करता चिंचपाडा संघाचा कॅप्टन बाला आपण या व्यासपीठाशी संपर्क साधा. अनिलजी पाटील आमचे मोरबी नगरीचे, खरं तर विघ्नेश पाटील यांचे पिताश्री, त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि संपूर्ण खरं तर आयोजकांना शुभेच्छा आल्यात. मोरबी संघाला देखील शुभेच्छा असते त्यांच्या वतीने. हलक्या हाताने खेळत असताना हा खेळाडू फक्त दिशा दिली. निखिल भोपी आपण पाहताय खरं तर अकॅडमीचे त्या ठिकाणी ते प्रोप्रायटर आहेत. पोलीस भरती खरं तर त्यांच्या माध्यमातून होताना पाहिली. तेही स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या मित्रपरिवार त्यांचं देखील स्वागत. आणि अमोल खरं तर आपण पाहिलं
या कलियुगामध्ये का तर निखिल भोपीला आपण पाहता ऑन स्क्रीन. यस, हा चेहरा प्रसन्न आहे त्यांचा. 4 वाजता त्यांना हेलकोट जय मल्हार जेजुरीला जायचं आहे. त्यांनाही देऊ आपण शुभेच्छा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल, आ बैल मुझे मार असा हा चेंडू आणि इथे मात्र प्रहार पाहिला फलंदाज शुभमचा षटकार. समाजसेवक त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेला आणि खास करून अमोल जितेकर तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही जी माणुसकी दाखवली, ब्रेसलेट सोयाचा जो तुम्ही खरं मिळवून दिला त्याबद्दल तुम्हाला त्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. शॉर्ट प्लेन बॉल कट केला, बॉलला दिशा दिली. असं वाटलं खरं तर लेदर क्रिकेट पाहतोय मी आता मैदानामध्ये. वेगाच्या आगेच टेक्निक वापरली जरूर, परंतु फ्लाय स्लिपला बॉल गेला होता. त्या ठिकाणी सिंगल घेत असताना शुभमला आपण पाहिलं. 13 बॉल 13 रन बॉल इक्वेशन. 13 चेंडू मध्ये आता 13 धावा. 13 बॉल 13चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. रन बॉल इक्वेशन त्या ठिकाणी आले. तकदीर पाटील 7 बॉल 23 वरती खेळतोय. निर्णायक मॅच मध्ये इम्पॅक्ट त्याने टाकलंय. 2 सामन्यामध्ये अपयशी जरी झाला असला तरी संघाचा तो प्रमुख फलंदाज आहे. यावेळेला फुल टॉस दिशा दिली, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर पोहोचलाय, बॉलला थांबवलंय. राहुल गुड फिल्डिंग, अतिशय चांगला थ्रोही पाहायला मिळाला. 1 रन या बॉलवरती आले. आता 12 चेंडू मध्ये 12 धावा. बघा, सामना मुरबी संघाने सोडलेला नाहीये. जेव्हा फिल्डिंग चांगली झाली तेव्हा प्रत्येक खेळाडूने टाळ्या वाजवून आपल्या राहुल ज्या क्षेत्ररक्षकाला मात्र मोटिवेट केलं, कारण त्यांना माहिती आहे क्रिकेटचा खेळ कधी काही घडेल याचा नियम नाही. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. 12-12. चला घाई करा, आपण घाई करायचे. आता जास्त वेळ झाली आहे, रात्र वैऱ्याची आहे आणि एक सेमीफायनल एक मेगा फायनलचा सामना अजून पेंडिंग आहे आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील आपण संपन्न होताना पाहणार आहोत. 12-12. 12 चेंडू 12 रन बॉल. प्रतिषटक 6.00. हा रिक्वायर्ड रन रेट. प्रतीक पाटील या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आपण येताना त्यांना पाहताय. समोर फलंदाज स्वतः तकदीर. याच एडने तकदीरने पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः धाबे दरानं सोडले होते संकेत पाटीलचे. 3 षटकार 1 चौकार 22 हे टार्गेट त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये उभं केलं. चेस करत असताना प्रतीक पाटील आले बॉलिंग ट्रॅकवरती. रिव्हर्स खेळले, दिशा दिली आणि बॉल चालला ठिकाणी बाउंड्रीच्या दिशेने सीमा पार. तकदीर पाटील ही ऑन फायर. चौकार. थँक्यू. चला, तिन्ही संघ आता विनर टीम आणि एका बाजूने वहाळ संघ, त्यांच्या बरोबर चिंचपाडा संघ. आपले बैल रेडी करा धावण्यासाठी. तर घनश्यामकडे पाहिलं की मला आठवण होते बकासूरची. तो भरपूर वेगाने पळतो. आणि सोन्या बैल चिंचपाडा गावचा. चला, एक आणखी रेडी करा आपण, कारण आता आयोजकांनी निर्णय घेतला 3. खरं तर आपण पाहता बघा, हे बकासूर आहेत वालचे. घनश्याम यावेळेला बॅकफुटला आले, इनसाइड आउट. दिशा दिली, गॅपमध्ये फटका निघाला, बॉल मागे आणि तिथे आपण पाहिलं तर फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला म्हणजे प्रयत्न चांगले होते, परंतु 4 धावा मिळतील या ठिकाणी बामणडोंगरी टीमला. सामना सोपा झालाय. फिग्नेश डीप मध्ये होते. चौकार या बॉलवरती आलाय. चला घाई करायची आपण. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. घनश्याम पाटीलचं रिॲक्शन बघा, क्या बात आहे. 4 धावा बनवायच्या आहेत. यावेळेला ऑन साइडला बिग हिट. सामना संपवला तकदीरने. 3रा संघ. गतवर्षीची परंपरा कायम राखली बामणडोंगरीने. हा संघ आता टॉप 3 मध्ये आलाय. एस एन नाईक साहेब आणि एन डी म्हात्रे साहेबांच्या वतीने 2000 बामणडोंगरी टीमला. चला, तिन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठासमोर या. यस, रनिंग करायचे आता. जीत खोत बामणडोंगरी संघाचा, सतीश मिसाल चिंचपाडा संघाचा आणि घनश्याम. क्या बात आहे. बकासूर मथुर सोनिया. आता ही लढत आहे वन साइड बिनजोड. चला रेडी राहा आपण. जीत खोत
चला इकडे व्यासपीठावरती फटाक्यांची माल लगा फेकू, समोरच फेका. तर सामनावीर या सामन्याचा नो डाऊट तकदीर पाटील. 12 बॉल 38 आणि हा खेळाडू ठरला या सामन्याचा सामनावीर. चला बक्कासूर मैदानामध्ये या. चला घनश्याम या आपण, सतीश मिसाल आणि जित खोत तिघांमध्ये रेस लागेल. जो जिंकेल तो डायरेक्ट मेगा फायनल. डायरेक्ट सरळ दाबायचा एकच. चला सामनावीर तकदीर पाटील, त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया. संदेश पाटील.